नमस्कार, मी अजित पाटील, युवा राज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज ज्यांची मुलाखत घेतोय, खऱ्या अर्थानं बघितलं आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून नुकतीच या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे। काही गोवंशाची बातमी लावल्यामुळे पत्रकारांवरती हल्ला झाल्याची पहिली घटना नव्हे तर अशा वारंवार घटना घडलेल्या आहेत, पण वसमतमधली ही घटना ताजी आहे। वसमतचे पत्रकार ज्यांच्यावरती हल्ला झाला आहे ते नीरज चपटे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। एकंदरीतपणे काय सांगाल की आज हल्ला जो झालेला आहे त्या अनुषंगाने आपली मुलाखत होत आहे। एकंदरीत बघितलं तेव्हा चपटे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे या ठिकाणी निर्भीडपणे पत्रकारिता करत असतात, निपक्षपणे पत्रकारिता करत असतात आणि वसमतसारख्या ग्रामीण भागातून येत असताना हिंगोली जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्या नावाचं वेगळं नाव पसरवलेलं आहे। आपल्या कार्याच्या माध्यमातून अशा पत्रकारितेवरती हल्ला होणं हे लोकशाहीचा चौथा स्तंभावरती हल्ला होणं हे कितपत योग्य आहे, एकंदरीत या मुलाखतीच्या अनुषंगाने सविस्तरपणे चर्चा करूया। आपलं स्वागत आहे देवाजी चॅनलमध्ये। काय सांगा एकंदरीत सविस्तरपणे कशी घटना झाली होती, काय होतं आणि यापूर्वी देखील तुमच्यावरची अशा बातम्या लावल्या होत्या त्यावेळी देखील असा दबाव होता की या घटनेच्या अनुषंगाने सविस्तरपणे काय सांगाल? नक्कीच सर, युवा राज्याचं पहिल्यांदा मी धन्यवाद मानतो की तुम्ही माझी मुलाखत घेताय। अजित सर, एकंदरीत पाहायला गेलं तर आमचे मार्गदर्शन आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या दिवशी उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचे जे आहेत इम्रान अली यांच्या शेतामध्ये गोवंश आढळल्याच्या नंतर, विना चारा पाण्याचे आढळल्याच्या नंतर ग्रामीण शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राम निर्दोडे सर यांनी कारवाई केली। एकंदरीत पाहायला गेलं त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी मी बातमी प्रसारित केली। भाजपचे जे प्रीती जयस्वाल आहेत आणि भाजपचे विजेंद्र क्षीरसागर आहेत त्यांची मुलाखत घेतली। मुलाखत घेतल्याच्या नंतर प्रचंड ती व्हायरल झाली। व्हायरल झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी अचानक मी शहर पोलीस स्टेशनला गेलो। वसमत शहर पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आणखी एक असा प्रकार माझ्या कानावर आला की मदिना चौकामध्ये एक गोवंश आढळला आहे, गाय आढळली आहे आणि मला वारंवार त्याचे फोन येत होते की त्या संदर्भात काही माहिती आहे का तुम्हाला, किंवा तुम्ही त्याचा वाचा फोडा, पत्रकार आहेत म्हणून। मग मी वसमत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर वाघ सर यांच्याकडे गेलो। गेल्याच्या नंतर त्यांनी मला म्हणले की आपण उद्या मुलाखत घेऊया आणि अचानक मला घरचा फोन आला आणि त्यानंतर मी झेंडा चौकामध्ये गेलो। झेंडा चौकामध्ये गेल्याच्या नंतर काही 7-8 जे समाजकंटक असो किंवा त्यांना माझ्यावर काहीतरी राग असेल ती बातमी लावली म्हणून, त्या लोकांनी माझी गाडी अडवली। गाडी अडवल्याच्या नंतर मला जाब विचारला की तुम्ही ही बातमी का लावली? मी म्हटलं माझं काम आहे, गुन्हा दाखल झाला आहे। गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर सर्व पत्रकारांनी बातमी लावली, मी पण लावली। मग ते म्हणला की बाबा तू अशा बातम्या का लावतो, गोवंशाच्या बातम्या क्यों लगाता तू? तो मी म्हणलं त्याला की बाबा मेरा काम है, मैं लगाताच और लगाता क्या म्हणे। म्हणून त्यांनी मला झटापट केली आणि मारहाण केली। मारहाण केल्याच्या नंतर मी तिथून मला कळालं की मॉब जास्त आहे आणि त्यांच्याकडे शस्त्र आहेत। त्याच्यामुळं मी माझा जीव वाचवण्यासाठी वसमत शहर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली। धाव घेतल्याच्या नंतर बिकानेर बेकरी म्हणून वसमत शहरामध्ये आहे त्या ठिकाणी मला एकाने मागून येऊन पकडलं आणि डबल मारहाण केली। मारहाण केल्याच्या नंतर माझे वडील होते, वडिलांनी तिथं धाव घेतल्याच्या नंतर काही नागरिक पण होते। नागरिकांनी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही कारण त्यांच्याकडे शस्त्र होते। त्याच्यामुळं वडिलांनी आल्याच्या नंतर त्यांनी पळ काढला। पळ काढल्याच्या नंतर वसमत शहर पोलीस स्टेशनमध्ये मी जेव्हा पोहोचलो, वसमत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ सर यांना संपूर्ण प्रकार सांगितला। प्रकार सांगितल्याच्या नंतर सुधीर वाघ सरांनी म्हणले की तू मदत थांब, मी लगेच काय घटनाक्रम आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन येतो। साहेब तिथे गेले। साहेब गेल्याच्या नंतर CCTV फुटेज जे असतात त्यांनी ते आणले आणि एका आरोपीला माझ्या माहितीनुसार की त्यांनी आणलं। त्याच्या ती घटना पूर्ण वसमत शहरासह हिंगोली जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये पसरली। पसरल्याच्या नंतर लोकांना माहिती आहे की मी पत्रकारिता कशी करतो, त्यामुळे लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। माझ्यावर हल्ला झाला म्हणल्याच्या नंतर एकंदरीत पाहायला गेल्याच्या नंतर पत्रकारावर जेव्हा हल्ला होतो त्यावेळेस समर्थन जास्त कोणी करत नाही। लिंगायत समाज असेल, हिंदू समाज असेल, काही मुस्लिम समाजाचे पण असतात, ते समर्थनासाठी शहर पोलीस स्टेशनमध्ये आले। मॉब जमल्याच्या नंतर काही मला असं चर्चा आहे की राजकीय लोकांकडून गुन्हा दाखल करू नका असा दबाव पण आला, पण शहर पोलीस स्टेशनचे सुधीर वाघ सर यांनी रात्री 2 वाजता, मी 9 वाजता पोहोचलो, रात्री 2 वाजता गुन्हा दाखल केला। त्यानंतर एकंदरीत पाहायला गेलं तर ज्यांनी माझ्यावर हल्ला केला
ते सर्वसामान्य नागरिक नव्हते. त्यांनी याच्या अगोदर पेट्रोल पंप असेल, शासकीय नुकसान असेल, अट्टल गुन्हेगार गुंड म्हणलं तरी चालेल, त्यांनी माझ्यावर हल्ला केला. विषय एवढाच आहे, मी बातमी लावली म्हणून गोवंशाची मी आज कमीत कमी 7-8 वर्षाला पत्रकारिता करतो. याच्या आधी मला कुठल्याही प्रकारे असा हल्ला झाला नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर जे आरोपी असतात ते कोणत्या जातीचे नसतात, मी असं समजतो. पण तुम्ही एका जातीचे समजून त्याला जर समर्थन करत असताल तर हे चुकीचं आहे. महत्त्वाचा मुद्दा हे की माझ्यावर जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस कमीत कमी 500 ते 600 लोक पोलीस स्टेशनमध्ये माझ्या समर्थनामध्ये उभे होते. त्याच्यानंतर रात्री 2 वाजता गुन्हा दाखल झाला. पण महत्त्वाचा मुद्दा एक आहे की मी जर पत्रकारिता सोडली तर माझं म्हणणं एकच आहे की गुंड जे प्रवृत्तीचे लोक आहेत ते उद्या आज तुमच्या भरचौकात तुमच्यावर हल्ला करतात. माझ्यावर हल्ला झाला म्हणजे हे व्यक्तिशः माझ्यावर हल्ला नाही, हे लोकशाहीवर हल्ला आहे. महत्त्वाचा मुद्दा, राजकीय लोक असतात यांनी याच्याबद्दल एक शब्दसुद्धा निषेध व्यक्त केलेला पाहायला मिळत नाही. वंचित बहुजन आघाडी असेल, त्याच्यानंतर शिवा संघटना असेल, रिपब्लिकन सेना असेल, विविध संघटना असतात, यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पण मला असं व्यक्तिशः वाटते की या घटनेचा निषेध एकंदरीत सगळ्या पक्षाच्या घटकांनी केला पाहिजे. भाजपचे ज्या प्रीती जयस्वाल आहेत, विजेंद्र जी शिरसा वगैरे आहेत, त्यांनी या गोष्टीचा निषेध केलेला पाहायला मिळतो. पण जे प्रमुख प्रतिनिधी असतात त्यांनी या घटनेचा अजून पण निषेध केलेला पाहायला मिळत नाही किंवा मला फोनद्वारे सहानुभूती दिलेली पाहायला मिळत नाही. ज्या दिवशी माझ्यावर घटना घडली त्या दिवशी माझं खच्चीकरण झालं नाही. अजून पण सांगतो, या पत्रकारिता करताना मला माहिती अडचणी येतात. मी जेव्हा अशा बातम्या लावतो, याच नाही विविध क्षेत्रामध्ये लोकांना न्याय द्यायचं काम करत असतो मी, त्यावेळेस मला माहिती असते की माझ्यावर आज ना उद्या या अशा घटना घडतात. पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेस काय होत असते की माझ्यासारख्या पत्रकारावर जेव्हा हल्ला होतो की दुसरे जे नागरिक आहेत आवाज उठवणारे, त्यांचं कुठेतरी खच्चीकरण होते आणि माझ्या परिवाराचं सुद्धा खच्चीकरण झालं यामध्ये. त्यामध्ये पण जे आपल्या विविध क्षेत्रातली काम करणारे नागरिक आहेत, सामाजिक क्षेत्रातली, ते माझ्या घरी, तुम्हाला सांगतो खोटं बोलत नाही मी, आज ज्या दिवशी घटना घडली त्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी बसायला जागा नव्हती. एवढे नागरिक आले होते, एवढे सामाजिक कार्यकर्ते आले होते. ते म्हणले की देवा चपटे तुम्ही भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पण प्रमुख जे प्रतिनिधी असतात त्यांनी मला अजून पण एक फोन केलेला नाही. पण माझं एवढं म्हणणं आहे, देवा चपटे संपला म्हणजे निर्भीडता संपणार नाही. नक्कीच एका पत्रकारांची आपण तळमळ बघू शकतो, निर्भीडपणा आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा ह्या ठिकाणचा हा जो हल्ला झालेला पत्रकारावरती हल्ला नाही तर लोकशाहीचा चौथा स्तंभावरती हल्ला आहे. विशेषतः गोवंशाच्या बातम्या करत असताना अशा प्रकारे हल्ले होणं आणि त्याच्यावरती लोकप्रतिनिधीनं कुठल्या प्रकारे यांना ज्याला मारहाण झाली कमीत कमी त्याला फोन करायला किंवा धीर द्यायला पाहिजे होता अशी त्यांची अपेक्षा आहे. पण लोकप्रतिनिधी का गप्प आहेत हा देखील आमचा प्रश्न आहे. ह्याचे सर्व CCTV फुटेज भेटलेत का घटनेचे? CCTV फुटेज शहर पोलीस स्टेशनकडे आहेत आणि तपास याचा विशेष म्हणून पत्रकारावर हल्ला झाला म्हणून विशेष तपास जे आहे आपले DOSP ऑफिसमधून जे म्हणलं तर केंद्रे साहेब आहेत ते तपास करत आहेत. पण शहर पोलीस स्टेशनमधून मला अजून जाहीरपणे CCTV फुटेज हे प्राप्त झालेले नाहीत किंवा कोणा पत्रकाराला प्राप्त झालेले नाहीत अजूनपर्यंत. आणि किती याच्यामध्ये आरोपी किती आहेत, गुन्हे दाखल झाले? आरोपी माझ्या माहितीनुसार माझ्यावर जेव्हा हल्ला झाला होता त्यावेळेस अगोदर झटापटी केली आणि कॅमेऱ्याच्या बाजूला गेल्याच्या नंतर त्यांनी शस्त्र काढले, 2 वार माझ्यावर मारण्याचा प्रयत्न केला, मी हुकवले आणि त्यानंतर माझा पाठलाग केला. मी जेव्हा शहर पोलीस स्टेशनकडे धाव घेत होतो त्यावेळेस माझा पाठलाग करून तिथपर्यंत ते थांबले नाहीत. 7-8 जणांनी मिळून माझा पाठलाग केला आणि एक बेकरी आहे वसमत शहरामध्ये, त्या बेकरी समोर पण मला पकडलं आणि तिथं मारहाण केली. माझे वडील असल्यामुळे म्हणायला हरकत नाही माझा जीव वाचला. पण पत्रकारिता करताना मी एखाद्याला न्याय देताना माझा जीव गेला तरी पण मी थांबणारा नाही. या घटनेनंतर आपल्या घरच्याला अजून कोणाला धमक्या वगैरे आल्यात अटक झाल्यानंतर? घरच्याला म्हणजे सोशल मीडियावर एकंदरीत पाहायला गेलं तर आरोपी एका विशिष्ट जातीचा असल्यामुळे समर्थन करतात, पण मी
आरोपीला एखादा आरोपी जर असेल तर मी त्याची जात आहे असं मी मानत नाही. ज्या आरोपीला पकडले गेले त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल केले? आरोपीला माहीत असतोवर माझ्या तर गंभीर असे काही गुन्हे दाखल झालेले नाही. कारण त्यांचं म्हणणं आहे की CCTV फुटेजमध्ये कुठल्याही प्रकारे हत्यार दिसत नाही. माझं असं म्हणणं आहे की जर तिथं CCTV फुटेजच नसता तर माझ्यावर हल्ला झाला नाही असं घरी धरल्या गेलं असतं का? CCTV फुटेज आहे, बरोबर आहे. तिथं CCTV फुटेजच नसता तर मग माझ्यावर हल्ला झाला नाही असं घरी धरलं गेलं असतं का? बरं, तुम्हाला असं वाटतं का की तुमचा आवाज आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे? नाही, महत्त्वाचा मुद्दा काय आहे की गंभीर जेव्हा जेव्हा प्रश्न येतात तेव्हा तेव्हा देवासप्तेला मी रात्री 2, 3, 4, 5 वाजता मी कधी घरच्याचा विचार केला नाही. मी केव्हा पण मला फोन आला तर मी घराच्या बाहेर निघालेला आहे. आणि मी एक गोष्ट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज असताल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताल, यांच्या विचारावर चालणारा मी पत्रकार आहे. मला किती अडचणी जरी आल्या मी त्यांच्या आदर्शावर चालणारा माणूस आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर वंचित घटकातल्या लोकांना मी न्याय द्यायचा प्रयत्न करतो. लोकांना इथं अडचण निर्माण होते की हे जिथं जिथं लोकांना अन्याय होतो तिथं तिथं पोहोचते आणि त्यांना न्याय देण्यासाठी वाचा फोडतो. यासाठी काही षडयंत्र राजकीय बी असू शकतं, काही सांगता येत नाही. हे आपल्याच्यानं थांबत नाही. कुठे पैसे दिले तर मॅनेज होत नाही. मग याला काय करायचं, याच्यावर मारहाण करायची, याचं खचीकरण करायचं. त्यांना पण माहिती मी भीत नाही, पण याच्यातून काय होत असते, एक भीती निर्माण होते आणि घरच्याचं खचीकरण निर्माण होत असते. हे त्यांना 100% माहीत आहे. त्या उद्देशानं माझ्यावर हल्ला केला असेल. देवा चपटेनं आज बातमी लावली, देवा चपटेवर हल्ला केला, दुसरे पत्रकार शांत बसताल, हे बी प्रकार असू शकते. बातमी लागल्यानंतर किती वेळानंतर तुमचा हल्ला झाला आहे? बातमी लावल्याच्या नंतर माझ्या माहितीनुसार 1-2 दिवस उलटल्याच्या नंतर माझ्यावर हल्ला झालेला आहे ते. आणि त्याच्यानंतर मी एक गोवंशाचीच बातमी घेण्यासाठी पोलीस निरीक्षक सुरधीर वाघ जे सर आहेत त्यांच्याकडे गेलो होतो. मदिना चौकामध्ये गाय आढळली, याच्या संदर्भात मला फोन येत होती. त्याच्यासाठी मी तिथे गेलो होतो. मग सर म्हणले की सर आपण सकाळी मुलाखत घेऊया. सरांना पण खूप कामं असल्यामुळे मग मी म्हणले ठीक आहे, ओके सर. त्याच्यानंतर माझ्यावर हे हल्ला घडलेला. विशेषतः बघितलं गेलं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, बरोबर. याच्यापूर्वी तुम्ही असं दबाव आला त्यावेळेस काय तुम्ही कंप्लेंट जीवाला धोकाशी कमी दाखल केली होती? हो, केली होती. त्याच्या अगोदर पण मी गोवंशाची बातमी लावली होती. वसमत शहरातून, वसमत शहराच्या मंगळवारच्या बाजारातून बैल जातात थेट कत्तलखानी, ही बातमी लावल्याच्या नंतर सुद्धा माझ्यावर आरोप झाले. खोटी बातमी लावली. आपले IG साहेब आहेत, उमाप साहेब, यांनी त्याची चौकशी केली आणि माझं आणि त्यांचं फोनवर आणि परस्पर बोलणं देखील झालं. त्यांनी मला आश्वासन दिलं की 24 तासाच्या आत जी कुठं कत्तलखाना म्हणजे जिथं कत्ली होत असताल तिथं आम्ही कारवाई करू. त्याच्यानंतर 24 तासाच्या आत कारवाई देखील झाली. कारवाई झाल्याच्या नंतर त्यावेळेस काही लोकांना की त्या गोष्टी बऱ्या वाटल्या नाही किंवा चांगल्या वाटल्या नाही किंवा त्यांच्या मनात राग असेल, त्यावेळेस त्यांनी काही केल्या नाही. पण आता जे आहे याच्यामध्ये काय झालं की राजकीय एका नेत्याच्या शेतामध्ये गोवंश आढळल्याच्या नंतर ही घटना घडलेली आहे. फक्त एवढं मला म्हणायचं आहे की मी थांबणारा नाही. हा आवाज थांबणार नाही थांब की नक्कीच देवाजी देवदास आपल्याला बघून चांगलं वाटलं. आपण पद्धत काम करत असताना आवाज थांबला पण नाही गेला पाहिजे. पत्रकार क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस काम करत असतो हे क्षेत्रच त्या पद्धतीचं असतं. या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना होणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. आपल्या सर्व गोष्टीला सामोरं जावं लागतं. एखाद्या विरोधात तिथं रोष घ्यावाच लागतो एखाद्या बातमी करत असताना. आणि त्याबद्दल तुम्ही हिंमत देखील दाखवली आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून निवाराची परिवाराचा आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. आणि एक सर्वात महत्त्वाचं, या आरोपींना काय, शेवटचा प्रश्न, या आरोपींना तुमच्या मताने काय शिक्षा व्हायला पाहिजे? माझं म्हणणं आहे एकच की जे माझ्यावर हल्ला करणारे आहेत ते सर्वसाधारण नागरिक नाहीत. पहिला मुद्दा हा येतो. म्हणजे आरोपी आहेत, गुन्हेगार आहेत, अट्टल गुन्हेगार गुंड आहेत. त्यांनी अगोदर पेट्रोल फोडले, त्याच्यानंतर वसममध्ये दहशत निर्माण केली. 24 तास त्यांच्याकडे शस्त्र असतात. हे पोलिसांना देखील माहिती आहे, मटका चालवतात ते. सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा तुम्ही तिथं शस्त्र का नाही दाखवले? राहिला मुद्दा देवा चपटेला जर काय झालं तर याला प्रशासन आणि वसमतचे लोकप्रतिनिधी जबाबदार असतात. मी मेलो तरी चालेल, पण सत्यता मी झाकू देणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे. राजकीय एका पुढाऱ्यांनी, वसमतचे जे मोठमोठे राजकीय पुढारी आहेत, मी तुम्हाला खुलं आवाहन करतो, मी जर मेलो तर तुम्ही जबाबदार असताल. मला बाकीचं काही घेणं देणं नाही. जे मला मारहाण करणारे जे आरोपी आहेत, मी त्या मारहाणीला भिणारा नाही.
माझी जर पूर्ण तुम्ही हिस्ट्री काढली की जन्मताच बापानं मला सांगितलेलं आहे जिथं सत्य आहे तिथं लढायचं. आणि दुसरी गोष्ट राहिली, एक गेला तर दुसरा आहे माझ्या घरी, मला त्या गोष्टीचा ताण नाही. पण तुम्ही एखादी सत्यता दाखवली तर तुम्ही तर डायरेक्ट भर चौकामध्ये मारहाण, ते बी शस्त्र घेऊन. हां, ही कोणती पद्धत झाली? सत्ता कायम कोणाची राहत नाही. माझा एका लोकप्रतिनिधीवर आरोप नाही. जेवढे जे सत्तेत बसलेत सगळ्यांना आहे. सत्तेत बसणारे एकाही लोकांनी, एकाही नेत्यांनी माझं समर्थन केलं नाही. करणारे आहेत त्यांना पण अडचण निर्माण करतात ते. हां, उद्या सोडून माझ्या जीवाला जर काही झालं तर मी आज नावं घेतले नाही, उद्या नावं घेईल. आज तुम्हाला चेतावणी देतो, मी थांबणारा नाही. तुम्ही त्या आरोपीला जी काही कारवाई होईल, ते आरोपी एकंदरीत पाहायला गेले त्यांच्यावर 7-8, 8-8, 9-9 गुन्हे दाखल आहेत आणि त्यांची जामीन होते. कोणाच्या आधारावर होते? कोण सपोर्ट करते त्यांना? हां, उद्या जर मला काही जर झालं तर मी आज नावं घेतले नाही, उद्या नावं घेणार, एवढंच सांगतो. शेवटचा प्रश्न, या आरोपींना काय शिक्षा व्हावी असं वाटतं आपणाला? आणि हा तुमचा जो आवाज मारहाण करून दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तुमचा आवाज थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पुन्हा अशा कत्तलखान्याच्या बातम्या तुम्ही लावणार आहात का? आणि किंवा आता मारहाण झाल्यामुळे थांबणार आहात का? नक्कीच तर मी युवा राज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून, अजित सर आमचे संपादक आहेत युवा राज्य न्यूज चॅनलचे, ते पण निर्भीडतेने पत्रकारिता करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 9-10 वर्षापासून आम्ही पत्रकारिता करतो. एकंदरीत पाहायला गेलं तर कत्तलखान्याचीच नाही, कुठल्याही प्रकारचं वंचित घटकातल्या नागरिकांना, कुटुंबाला जिथं जिथं समस्या येईल तिथं तिथं देवा चपटे खंबीरपणे उभा टाकल. असे हल्ले, गुन्हे किती जरी झाले तर आम्ही थांबणारे नाहीत. महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की कत्तलखान्याचीच बातमी नाही, कुठल्याही प्रकारच्या वंचित घटकातल्या जे कुटुंब आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा देवा चपटे त्याच पद्धतीनं आणि त्याच संघर्ष असो म्हणा किंवा त्याच हिमतीनं समोर उभं टाकलेला पाहायला मिळत. या हल्ल्याने माणसं खचत नसतात. पहिल्यांदा मुद्दा हे सांगतो, जे राजकीय मंडळी असतात ज्याने षडयंत्र केला असेल किंवा नाही हे मला माहीत नाही, पण एक गोष्ट सांगतो की देवा चपटे थांबणार नाही. आपला न्याय मिळेल असं वाटतं तुम्हाला? आपल्या पोलीस प्रशासन विश्वास आहे? पोलीस प्रशासनावर तुमचा विश्वास आहे? 100% महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे आता प्रश्न विचारला, जेव्हा जेव्हा पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळत नसतो तेव्हा तेव्हा नागरिक हे पत्रकार असतात किंवा न्यायालयाचे दरवाजे ठोठवत असतात. एकंदरीत पाहायला गेलं तर पोलीसवाल्याकडून न्याय, प्रशासनाकडून न्याय भेटो न भेटो, राजकीय मंडळी असेल, पोलीस प्रशासन असो, यांच्याकडून न्याय भेटला जरी नाही तरी पण एक गोष्ट सांगतो, मी एवढा खंबीर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आम्हाला शिकवण दिलेली आहे, न्याय भेटत नसतो, न्याय मिळवावा लागत असतो. तर मला जरी न्याय भेटत नसला तर मी न्याय मिळवण्याचा प्रयत्न करेल. पण एकच गोष्ट सांगतो, हे जे हल्ला आहे ते फक्त व्यक्तिशः देवा चपटेवर नाही. याचा निषेध जोपर्यंत तुम्ही करणार नाही, आज माझ्यावर हल्ला झाला आहे, उद्या सर्वसामान्याच्या घरात घुसून हेच आरोपी, पहिले एकदा सांगितलं मी की गुंड, आरोपी आणि हे लोक जे आहेत हे विशिष्ट जातीचे नसतात, त्यांना जात नसते. मी कुण्या जातीचा आजपर्यंत एकंदरीत पाहायला गेलं तर विरोध केला नाही, त्याच्यानंतर द्वेष केला नाही. पण तुम्ही एखादा आरोपी विशिष्ट जातीचा असला तर तुम्ही त्याचं समर्थन करू नका, एवढंच माझी विनंती आहे. एकंदरीत आगामी काळामध्ये अशा 2 नंबरच्या बातम्या असतील, हवे तुम्ही आता उल्लेख केला बातम्या असतील, किंवा एखादी कोणती घटना असेल, एखाद्याच्या विरोधात बातमी लागली म्हणजे त्या ठिकाणी विरोधकांच्या वतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आवाज दाबल्या जाऊ नये यासाठी पत्रकारांना बळ द्यावं आणि पत्रकाराच्या बाजूने अजून कठोर कायदे तयार व्हावेत. सोबतच पत्रकारांना अजून काय अपेक्षा शासनाला तुम्ही व्यक्त करता? नक्कीच तुम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर यूट्यूब, सोशल मीडियाचे जे पत्रकार आहेत, त्यानंतर डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया, एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वात पहिल्यांदा तेज गतीनं म्हणा बातमी प्रसारित करण्याच्या उद्देशानं यूट्यूब पत्रकार लोकांपर्यंत माहिती पोहोचवतात आणि ग्राउंड लेवलला जे आहेत ते यूट्यूब पत्रकार सक्षम असतात, म्हणायला काही हरकत नाही. एकंदरीत सर्वसामान्याच्या ज्या अडचणी असतात हे यूट्यूब पत्रकार असेल, प्रिंट मीडिया असेल, त्यांना लवकरात लवकर माहिती होते. ते नागरिकापासून अटॅच असतात नागरिकामध्ये.
पण एकंदरीत पाहायला गेलं तर यांना संरक्षण कुठल्याही प्रकारे भेटत नाही. कशामुळे भेटत नाही त्याचं कारण एक आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ते निर्भीडतेनं पत्रकारिता मांडतात. जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो, एखादा टी व्ही चॅनल पत्रकार असेल, त्याला यायला वेळ लागेल. तोपर्यंत तुमच्याकडे यूट्यूब पत्रकार पोहोचवतो, प्रिंट मीडिया पत्रकार पोहोचवतात आणि तुमची जी व्यथा आहे आणि महत्त्वाचा मुद्दा, जरी ते टी व्ही चॅनल पत्रकार तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल, पण तुम्हाला त्यांचा संपर्क नसतो. बरोबर आहे. यूट्यूब पत्रकार म्हणल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं, हे आपल्यातलं आहे, हे आपली बाजू मांडू शकते, हे आपल्याला न्याय देऊ शकते. पण एकंदरीत पाहायला गेलं तर यूट्यूब पत्रकाराने बातमी लावल्याच्या नंतर कित्येक आरोप होतात. हे पत्रकार आहे का, त्याच्यानंतर याला अधिकार आहे का. महत्त्वाचा मुद्दा पाहायला गेलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे. तुम्ही पत्रकार जरी नसताल तर तुम्ही आवाज उठवू शकता आणि एकंदरीत एखाद्यावर अन्याय होत असेल किंवा तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही सरकारपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचू शकता. त्यासाठी पत्रकारच असणं आवश्यक नाही. मला एकच सांगणं आहे की तुम्ही पत्रकार जरी नसेल, तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. महत्त्वाचा मुद्दा झाला तर जेव्हा जेव्हा पत्रकारावर अन्याय होतो तेव्हा तेव्हा हे राजकीय मंडळी असतात, हे प्रश्न उपस्थित करतात आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तेव्हा तुम्हाला जेव्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अभ्यास असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला मार्गदर्शन जे करणारे आहेत, तुम्ही त्याचा उपयोग करून जर अभ्यास करून जर लढा लढवला तर 100% तुम्हाला न्याय भेटेल. पण महत्त्वाचा मुद्दा आहे, आज पत्रकार सुरक्षित आहेत का. यूट्यूब पत्रकार नाही, प्रिंट पत्रकार नाही, टी व्ही चॅनलच्या पत्रकारावर सुद्धा हल्ला होतो. पत्रकाराला सुद्धा प्रश्न विचारले जातात, हे प्रश्न विचारू नको, ते प्रश्न विचारू नको, नाही तर असं करेल तसं करेल. याचं मूळ कारण हे आहे की नागरिक जागृत नाही. नागरिक जेव्हा जेव्हा जागृत होते तेव्हा तेव्हा पत्रकाराला हल्ला करण्याचा, समोरच्या आरोपीला आणि तिथले लोकप्रतिनिधी असतात त्यांना भीती निर्माण होते. ज्या वेळेस माझ्यावर हल्ला झाला होता त्यावेळेस 700 ते 800 लोक शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. याचं कारण एकमेव आहे, तुमच्या मागं पत्रकार जरी नसताल, राजकीय पुढारी जरी नसताल, पण जेव्हा जेव्हा सर्वसामान्य नागरिक जागरूक होतात त्यावेळेस तुम्हाला न्याय 100% भेटतो. आणि मला 100% गॅरंटी आहे की माझ्या मागं जे उभं टाकले आहेत ते मोठमोठे बलाढ्य नेते नाहीत, माझ्या मागं सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यामुळं मी एकच सांगतो, जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा देवा सपटे समोर जाईल. नक्कीच. हे होते आपल्याशी बोलण्यासाठी पत्रकार धीरज सपटे. निर्भीडपणे त्यांचे पत्रकारिता आगामी काळामध्ये देखील अशीच करणार असते ते सांगितलेलं आहे. धन्यवाद देवाजी. लोअर चॅनल धन्यवाद.